ठरलं तर मग या मालिकेच्या 27 मार्चच्या भागामध्ये अर्जुनला सकाळी सकाळी फोन आलेला आहे चैतन्याचा. आणि चैतन्य अर्जुनला सांगत आहे, अर्जुन, अरे साक्षी सापडली. आत्ता तरी तू एक काम करणार आहेस का? आत्ता तरी तू लगेचच सायली वहिनींना सांगणार आहेस का की आता तू ज्यापासून सत्य लपवलं होतंस ते, अरे लवकरात लवकर सांगून टाक. नाहीतर जर का सायली वहिनीला महिपतकडून कळलं, कारण आता महिपत सगळ्यांसमोर सांगणारच ना की तू त्याला ब्लॅकमेल केलं होतंस म्हणून. आणि मग जर का सायली वहिनीला हे सगळं सत्य समजलं आणि ती तुला सोडून गेली तर? नाही नाही, तू लवकरात लवकर एक काम कर आणि लवकरात लवकर आता तू सायली वहिनीला सत्य सांग. असं म्हणत ज्या वेळेला चैतन्य अर्जुन सोबत बोलत आहे, त्याच वेळेला नेमकी आता सायली तिकडे आले. आणि सायली आल्यावर ती म्हणते, काय म्हणजे तुम्हाला सगळं सत्य आधीपासून माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं की साक्षी शिकरे जिवंत आहे? तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवलं? यावरती अर्जुन आता तिला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण सायली काही काही ऐकायला तयार नाहीये. आणि तुम्ही माझ्यापासून सत्य का लपवलं? आता मला तुमच्यासोबत अजिबात राहायचं नाहीये, असं म्हणत ती बॅग भरते. बॅग भरून ताबडतोब घर सोडून जायला निघते. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय, ऐक ना, ऐक ना सायली, असं काय करते आहेस तू? अगं खरंच मला असं काही नव्हतं माहिती एवढं. अगं मी काय सांगतोय ते ऐक. हे बघ असं नाहीये, तू चुकीचा समज करून घेत आहेस, असं म्हणत लगेचच तो आता सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे सगळं चालू असताना सायली मात्र काही ऐकत नाहीये. आणि ती आता सांगतेय, नाही, आता काहीही झालं ना तरी सुद्धा मला तुमच्या सोबत अजिबात राहायचं नाहीये, असं म्हणत लगेचच ती तिकडून जायला निघालेली आहे. तोपर्यंत इकडे आता खाली अर्जुन येतो. हे खरं तर अर्जुनचं स्वप्न असतं. अर्जुनच्या स्वप्नातनं अर्जुन उठतो आणि खाली येतो. सायली कुठे आहे? सायली कुठे आहे? यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, अरे देवा, तुमच्या नवरा बायकोचं असं आहे ना, तुम्हाला एकमेकांच्या पासून आता चैनच पडत नाही. अरे ती बाहेर गेली असेल आणि तितक्यात सायली येते, काय झालं? यावरती अर्जुन म्हणतो, कुठे गेली होतीस? सायली म्हणते, मी बागेतली फुलं काढायला गेले होते. खरं सांगायचं तर आता मी बागेतली फुलं ज्या वेळेला काढत होते ना, मी खाली आले ना तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. मग आता मी लगेचच या सगळ्यामध्ये तुम्हाला कशाला उठवू? आणि म्हणूनच मी विचार केला की आता तुम्हाला मी अजिबात उठवत नाहीये, असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन चिडतो आणि रागारागात आपल्या खोलीत निघून जातो. आणि तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, खरंच अर्जुनचं काय झालंय कळत नाहीये, जरा चैन पडत नाही. जा सायली, त्याला आता समजव जा. असं म्हटल्यावरती मग आता सायली इकडे आलेली आहे. आणि काय झालं अर्जुन सर, तुमची इतकी चिडचिड चिडचिड का होत आहे? असं म्हणत अर्जुनला आता प्रश्न विचारते. त्यावरती अर्जुन म्हणतो, सायली तुझं काय चाललंय? तू का या सगळ्यामध्ये मला आता न सांगता गेलीस? यावरती सायली म्हणते, अहो तसं नाहीये. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा तू मला कुठे कुठे सोडून जाणार नाहीयेस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये. त्यावरती सायली म्हणते, हो सर, मी पण तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीये. असं म्हणत अर्जुनच्या मनामध्ये आता एक अनामिक भीती आहे की सायली आपल्याला सोडून जाईल. पण आता तो सायलीकडून वचन घेतोय, तू मला वचन दे, काहीही झालं तरी सुद्धा तू मला सोडून जाणार नाहीस म्हणजे नाही. आणि सायली अर्जुनला वचन देते. इकडे तोपर्यंत सगळं ब्रेकफास्ट टेबलवरती आलेत आणि अस्मिता सुद्धा ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेली आहे. ज्या वेळेला अस्मिता ब्रेकफास्ट करायला येते तोपर्यंत अस्मिताचं एक कुरिअर आलेलं आहे. आणि ते कुरिअर कॅश ऑन डिलिव्हरी आहे. आणि त्यावरती अस्मिता आता मात्र सांगत आहे की म्हणजे तिचं कॅश ऑन डिलिव्हरी हे कुरिअर आता आलेल्यावरती ती सचिनला बोलवते. सचिन, माझं क्रेडिट कार्ड आहे ना तुझ्याकडे, ते दे बरं. यावरती सचिन तिला क्रेडिट कार्ड देतो. त्याच्यावरून ती आता पेड करते. पेड केल्यावरती पुन्हा ते कार्ड सचिनकडे परत देते. आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घरातले सगळेजण पाहतायत. आणि आता अस्मिताच्या बद्दल सगळ्यांना राग आलाय की हिचं कार्ड त्याच्याकडे करतंय काय का, म्हणून हिने आता आपलं कार्ड त्याला दिलेलं आहे. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. या अस्मिताचं डोकं फिरलंय का, असं सगळ्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. त्यानंतर मग आता इकडे सचिन निघून गेलाय आणि अस्मिताने कार्ड परत त्याला देऊन टाकलेलं आहे. मग मात्र आता राग आलेला आहे तो म्हणजे इकडे प्रतापला. आणि प्रताप म्हणतो, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता तू तुझं कार्ड त्याच्याकडे का दिलंस? यावरती ती चिडले आणि ती सांगायला लागते, मग काय झालं? याच्या आधी त्याच्या पैशावरती मी मजा मारलीच ना. म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा ज्या वेळेला माझ्या म्हणजे त्याचं तिकडे कमवत होता त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये आता
त्याचे पैसे वापरत होते. मग आत्ता जर का त्याचे अकाउंट सगळे फ्रीज झालेत कॅनडाचे, तर मी त्याला मदत केली तर काय फरक पडतोय? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांना? यावरती अर्जुन सांगायला लागतो, का त्याचे सगळे अकाउंट फ्रीज झालेत? यावरती ती म्हणते, हो अर्जुन, त्याचे सगळे अकाउंट फ्रीज झालेले आहेत आणि माझं कार्ड त्याच्याकडे असलं काय किंवा माझ्याकडे असलं काय, मला काही फरक पडत नाहीये आणि त्यावरती तुम्ही सुद्धा लक्ष देऊ नका. असं म्हणत अस्मिताने आता चक्क सगळ्यांनाच वेठीला धरले आणि काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या आणि सचिनच्या मध्ये तुम्ही यायचं नाही, असं ठामपणे आता सांगितलेलं आहे. इकडे आता कुणालाच कळत नाहीये की अस्मिताला या मूर्ख समजवायचं तरी कसं, तिला आता या सगळ्यामध्ये सांगायचं तरी कसं, की हा सचिन तुला फसवतोय आणि तू आता या सगळ्यामध्ये वेड्यासारखं करती आहेस म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अस्मिता काहीच बोलत नाहीये. त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, मला तर कळतच नाहीये, अस्मिता वरती निघून गेलेली आहे. अस्मिता निघून गेल्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, नाही नाही, मला तर हिचं काही कळतच नाही, काही वेड लागले का हिला, ही अशी का वागतीये? त्यावरती मग आता सायली म्हणते, बाबा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का म्हणजे अस्मिताताईंचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे ना, त्या बँकेमध्ये जर का आपण सांगितलं की काही दिवसासाठी हे आता अकाउंट थोडं म्हणजे त्याचं ऑपरेटिंग बंद करा, तर कदाचित मला असं वाटतंय की आता त्यांच्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन बंद झाले, तर मात्र आता इकडे सचिनला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होईल. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये आता त्याच्याकडे पैसे यायचे बंद झाले, तर तो नक्कीच हायपर होईल आणि आता तो या सगळ्यामध्ये तो आता अस्मिताताईंच्या वरती आता खूप म्हणजे चिडचिड करेल किंवा आता रागवेल. काय वाटते तुम्हाला? यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, प्रताप सांगायला लागतो, की मला काय वाटतंय माहितीये का, की खरं सांगायचं तर आता असं करता येत नाही खरं तर. पण तरी सुद्धा मी माझा बँक मॅनेजर हा मित्र आहे ना, तर त्याच्यासोबत बोलून घेतो. त्याच्यासोबत बोललो ना, तर कदाचित मला आता काहीतरी हिंट मिळू शकते. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आता त्यांच्यासोबत बोलून घ्या, बघूया काय होतंय ते. सायलीची युक्ती आता एकदम भन्नाट ठरलेली असते. सायली या सगळ्यामध्ये आता मात्र खरंच खूप मोठा सायलीने डाव खेळलेला असतो, की काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र अकाउंट जर का फ्रीज झाले आणि ऑपरेटच झाले नाही, तर या सचिनला मात्र आता खूपच मोठा धडा शिकवता येईल. बरं तोपर्यंत सायली आणि अर्जुन सांगायला लागतात, की आम्ही जरा बाहेर चाललेलो आहोत. तितक्यात तिकडे प्रिया येते आणि आता कल्पना सांगायला लागते, की ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर बाहेर जा, तुमचं काम उरकून या निवांत. तितक्यात प्रिया विचार करते, अरे देवा, आता जर का हे बाहेर चाललेत ना, तर मला पण यांच्यासोबत जायला पाहिजे. आणि ती सांगायला लागते, अरे मला आज उठायला उशीर झाला, अश्विन गेला का विमल? विमल सांगते, हो, आणि टिफिन वगैरे काहीच घेऊन गेलेले नाहीयेत. यावरती ती म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तू एक काम कर, तू टिफिन भर, मी ताबडतोब हा टिफिन घेऊन आता चालले. सायली, अर्जुन, तुम्ही कुठे चाललात नक्की? मला आता सोडाल का? असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते, अगं पण तुझं काही आटपलेलंच नाहीये ना. तुझं जर का आटपलेलं नाहीये, तर आता तू कसं काय हे करू शकतेस? नाही नाही, मला असं वाटतंय की त्या लोकांना जाऊ दे, तू उगाचच त्यांना अडकवून ठेवू नको. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही ठीक आहे मम्मा, जा तन्वी, आटप जा तुझं, आम्ही आता थांबलेलो आहोत, पटकन आटपून खाली ये. असं म्हटल्यावरती आता मात्र प्रियाला सुद्धा आश्चर्य वाटतं, काय चाललंय काय? म्हणजे अर्जुन सायली मला आता घेऊन जायला कसे काय तयार झाले? आणि त्यानंतर मग ती आता विचार करते, ठीक आहे, जाऊ दे, कसे का तयार होईना, मला आता पटकन यांच्यासोबत जाता आलं तर कदाचित मी आता हे कुठे जात आहेत, काय जात आहेत, याच्यावरती नक्कीच लक्ष ठेवू शकेन. असं म्हणत प्रिया आता ताबडतोब तयार व्हायला निघून जाते. इकडे प्रिया तयार व्हायला निघून गेल्यावरती मग आता सांगायला लागतो तो म्हणजे प्रताप, की अर्जुन, अरे कुठे हिच्या मागे लागत बसलेस? तू निघ बरं, तू निघ आणि तू निघून जा. कारण आता तू इथे थांबलास ना, उगाचच ती लेट करेल तुला. यावरती सायली सांगते, नाही बाबा, आता आपल्याला एक डाव खेळायला पाहिजे.
आणि ती आपला प्लॅन समजावून सांगते आणि ती सांगते प्रियाने आपली मदत मागितली म्हणजे आम्हाला अडकवण्यासाठी हे केलंय ना, तर आता तीच तिच्या जाळ्यामध्ये अडकेल. यावरती मग आता प्रताप म्हणतो, "ते कसं काय?" त्यावरती ती सांगायला लागते, "या सगळ्यामध्ये आता इकडे तिला जर का अडकवायचं असेल ना, तर एक युक्ती करायला लागेल." सायलीने आता इकडे कल्पना आणि आता प्रताप यांना आपल्याच विश्वासात घेत त्यांना आता युक्ती सांगितलेली आहे. मग त्यानंतर ते दोघं जण सुद्धा आता सायलीची मदत करण्यासाठी तयार झालेले आहेत. मग आता इकडे प्रिया मुद्दामच, "तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात?" म्हणजे आता तुम्ही जर का माझ्याच रस्त्यावर जाणार असाल तर किंवा उलट्या साईडने जाणार असाल तर इकडे सोडा, असं म्हणत ती आता तुम्ही कुठे चाललायत, काय चाललंयत या सगळ्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यामध्ये आता सायली सांगायला लागते, "हे बघ, आम्ही कुठे जातोय यापेक्षा गोष्ट महत्त्वाची ही आहे, की तू अश्विन भाऊजींना डबा पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे काहीही काळजी करू नको. तुला आता लवकरात लवकर आम्ही हॉस्पिटलला पोहोचवू आणि त्यानंतर मग आता बघूया काय करायचं ते." यावरती आता मात्र इकडे मैनावतीचा कंटिन्युअसली प्रियाला कॉल येतोय. कारण सदाशिवची तब्येत बरी नाहीये आणि तो सांगतोय, "तिला कॉल कर, तिला कॉल कर. तिने आपल्याला इथे आता ठेवलंय ना, तिला कॉल कर आणि तिलाच विचारत जा काय करायचं आहे ते." आणि प्रिया कॉल उचलत नाहीये आणि त्यामुळे सायली म्हणते, "अगं कॉल उचल, कॉल उचल, काय झालं?" यावरती ती म्हणते, "नाही, ते सगळे कॉल आहेत ना, ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचे सगळे कॉल आहेत. बाकी काहीच नाहीये. आणि तुम्ही एक काम करा ना, त्या मला छोट्या मार्केटच्या इथे उतरा. मी त्या छोट्या मार्केटच्या इथून आता चालत निघून जाईल." यावरती सायली सांगते, "अजिबात नाही. सध्याच्या घडीला महत्त्वाचं काय आहे, तर आता अश्विन भाऊजींना डबा मिळणं. त्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये सोडल्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही." प्रिया आता विचार करते, "अरे देवा! हे काय करून बसले? म्हणजे मी खरं तर आता ह्यांना चकमा देऊन कधीच निघून घेऊ शकले असते, पण ह्या डब्याच्या ह्याच्यामुळे अडकले." आता खरा सायलीचा प्लॅन वर्कआउट होतो ज्यावेळेला कल्पना फोन करून अश्विनला सांगायला लागते, "अश्विन, अरे तन्वी तुला डबा घेऊन येते आहे, तर आता तुम्ही दोघांनी एकत्रच डबा खा. ती पण काही खाऊन नाही गेलेली आहे, तर आता तिला पण तुझ्यासोबत डबा खायला बसव." इकडे आता अश्विन भलताच खुश झालाय. चला, म्हणजे आता तन्वी डबा घेऊन येते आणि मॉम मला सांगते, म्हणजे दोघींच्या मधलं किंवा सगळ्यांच्या मधलं सगळं ठीक होत चाललेलं आहे. मला तर हे एकदम भारी वाटतंय. तन्वीला हळू-हळू सगळे एक्सेप्ट करतायत. म्हणून तो टिफिन घेण्यासाठी खास आता आलेला आहे. तो म्हणजे इकडे गेटवरती आता अर्जुन आणि सायली ऑलरेडी प्रिया आज जाते की नाही जाते या सगळ्याचा आढावा घेत तिकडे थांबलेले असतात आणि प्रिया विचार करते, "अरे देवा! म्हणजे आता ह्या अर्जुन सायलीचं करू तरी काय? मी उगाचच या सगळ्या झंझटमध्ये अडकलेली आहे." खरं सांगायचं तर मी आता डबा इथे ठेवला असता आणि त्यानंतर मग आता मी निघून गेले असते वॉचमनकडे डबा देऊन. पण नाही, हे अर्जुन सायली यांच्यामुळे मला मात्र आता इकडे आतपर्यंत डबा द्यायला लागणार आहे. असा विचार करत ती आता वॉचमनकडे डबा देणार. तितक्यात तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे अश्विन आणि "तन्वी, तू आलीस ना? अगं चल आपण डबा सोबत खाऊया." यावर ती म्हणते, "नाही, नाही. अरे मला घरी कामं आहेत, घरी जायला पाहिजे." असं आणि तसं आणि हे आणि ते. त्यावरती तो सांगायला लागतो, "नाही, नाही. काहीही झालं तरी सुद्धा तुला आता मी कुठे जाऊ देणार नाहीये. कारण आता लवकरात लवकर मम्माचा मला फोन आला होता. मम्माने मला आता सांगितलं होतं, की आपण दोघांनी डबा एकत्र खायचा आहे आणि त्याशिवाय तुला कुठे जाऊ द्यायचं नाहीये." असं म्हटल्यावरती तिच्या आता डोक्याला तापच होतो. हा अश्विन म्हणजे महामूर्ख माणूस आहे. कशाला मला या सगळ्यामध्ये इकडे यांनी अडकवलंय काय माहिती. असं म्हणत डबा खायला ती येते, घाईघाईत डबा खाते. अश्विन तिला शांतपणे खा असं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती कुठली ऐकायला. "नाही, नाही, ठीक आहे, असू दे." असं म्हणत ती डबा खात असताना अश्विनला काहीतरी काम आलंय. प्रिया विचार करते, "नाही, नाही, आत्ता जर का मी इकडे निवांत बसले, तर हा पूर्ण टिफिन खाऊन झाल्याशिवाय मला काही सोडणार नाहीये." म्हणून मुद्दाम ती भात सांडते आणि "सॉरी, सॉरी. अरे अश्विन, तुझा डबा खायचा बाकी होता आणि माझ्या हातून हा सगळा भात सांडला." अश्विन आता सांगायला लागतो, "नाही, इट्स ओके. राहू दे, काही प्रॉब्लेम नाहीये."
प्रियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. प्रिया तिकडून जायला मोकळी झालेली असते. इकडे तोपर्यंत सुमन आता प्रतिमाकडे आले आणि प्रतिमा वहिनी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मी आता कायमची माझ्या भावाकडे निघून चाललेली आहे. मग आता प्रतिमा तिला अडवते, हे बघ, तू या घरची मेंबर आहेस, हे घर तुझंही आहे, त्यामुळे या घरातून तू जाण्याचा अजिबात विचार करायचा नाहीये, कळतंय का सुमन? असं म्हणत ती आता सुमनला दरडावते. सुमनला ती आता आपल्या जवळ घेते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायली आलेले आहेत वंदना जाधवला भेटायला. वंदना जाधव आता त्यांना सांगायला लागते आणि त्यावरती तो तिला बबलीचा फोटो दाखवतो. बबलीचा फोटो बघितल्यावरती ती म्हणते, हा फोटो नजरेसमोरून दूर करा. या मुलीला बघायची सुद्धा इच्छा नाहीये मला. या मुलीने माझ्या मुलाला असं मारलं ना, की माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग अजूनही तरळतोय. मग आता कशा पद्धतीने हे खेळत असताना दोघांच्यात भांडणं झाली शुभम आणि बबलीमुळे. बबली चिडली आणि त्याला आता कॉलरला धरून मारायला लागली. मग चिडलेल्या शुभमने तिकडे जळत असलेल्या लाकडाचा तुकडा आता कसा बबलीच्या पाठीत घातला. मग बबली कशी पेटून उठली. पेटून उठलेल्या बबलीने तिकडे असलेल्या एका मोठ्या दगडावरती शुभमला आपटल्यावरती शुभमचं डोकं आता त्या दगडावरती आपटलं आणि त्याचा स्पायनल कॉर्ड कायमचा निकामी झाला. तो कसा पांगळा झाला हे आता वंदना जाधव अर्जुन आणि सायली यांना सांगायला लागते. इकडे तोपर्यंत प्रिया आता तिकडून सटकले आणि बरं झालं या अश्विनच्या नादी लागून मी तिकडे अडकून पडले असते ना, तर मात्र माझं काही खरं नव्हतं. पण अर्जुन सायली कुठे गेले, अर्जुन सायली कुठे गेले, म्हणून ती आता विचार करत बसलेली आहे. तोपर्यंत वंदना सगळी स्टोरी सांगते आणि ती सांगते, मी तयार आहे तुम्हाला मदत करायला. फायनली वंदनाची मदत घेऊन आता प्रियाला एक्सपोज करण्याच्या वेळेला सदाशिव आणि मैनावती हे सुद्धा तिकडेच असले पाहिजेत असं अर्जुनचं म्हणणं असतं. म्हणून आता सदाशिव आणि मैनावती यांना शोधण्यासाठी दोघांची मोहीम सुरू झालेली असताना अचानकपणे आता इकडे प्रियाच्या मोबाईलवरती सदा आणि मैना यांचा कॉल आलाय. सायली कॉल उचलते. मैनावतीचा कॉल ती आवाज पण ओळखते आणि तिच्या लक्षात येते, हा तर मैनावतीचा नंबर होता आणि कॉल पण तिचाच आहे. सायली आता कशी शोधणार, पाहणं रंजक ठरणार.